आज बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या कडून आणि मशाल या चिन्हावर खेडेकर साहेब जे आपल्याकडनं उभे राहत आहेत त्यांना ताकद देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी नेते कार्यकर्ते इथं उपस्थित राहणार आहेत। आमच्या विचाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरण्यासाठी आणि प्रचारासाठी इथं आलेलो आहे। सर, लंके साहेबांच्या कार्यक्रमात म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात आपण नव्हतं, काही नाराजी आहे? 16 तारखेला दाखल करायचं आहे। जी गोष्ट झालीच नाही त्याबद्दल आज चर्चा काय करायचं आहे। 16 तारखेच्या कार्यक्रमाला तिथं लोक केवढ्या मोठ्या संख्येने येतात हे तुम्ही सर्वजण बघाल। फॉर्म 16 तारखेला भरला जाणार आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्यांच्यासाठी इंग्लिश आणि हिंदी जास्त महत्त्वाची आहे, पण लोकांना ज्या काही अडचणी असतात त्या लोकात जाऊन समजून घेणं हे त्यांना कदाचित जमत नाही। लंकेंच्या बाबतीत जे बोलायचं झालं तर ते लोकात असतात, लोकात राहून लोकांचे प्रश्न हे त्यांना समजतात आणि आजच्या काळामध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही फक्त इंग्लिश आणि हिंदीवर बोलून लोकांचं लक्ष दुसरीकडे कुठं खेचू नका, मुद्द्यावर या। लोकांना अनेक अडचणी आहेत ज्या खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये सोडायला पाहिजे होत्या, ज्या झाल्या नाहीत आणि येत्या काळामध्ये निलेश लंके हे तुतारी या चिन्हातून आणि महाविकास आघाडीच्या पाठिंबाने तिथं खासदार बनतील आणि पार्लमेंटमध्ये त्या भागातल्या लोकांच्या अडचणी सोडतील। त्यांना काल खडसावून सांगितलं सुप्रीम कोर्टाने की तुम्हाला लिहावंच लागेल की तुमचं जे चिन्ह आहे घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे आणि उद्या जाऊन जो निकाल सुप्रीम कोर्ट देईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल। पण BJP बरोबर गेल्यापासून त्यांच्यामध्ये अहंकार वाढलेला आहे, त्यामुळे कोर्टाने सांगूनसुद्धा ते ऐकत नव्हते। पण आता कोर्टाने काल त्यांना धमकीच दिलेली आहे आणि ती त्यांना स्वीकारावं लागेल। आज कदाचित त्यांच्या हातामध्ये नाही तर त्यांच्याकडे चिन्ह घड्याळ असलं तरी त्यांचा टाईम खराब चालला आहे हे सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आहे आणि विधानसभेला तर त्यांना BJP तिकीट देईल का असाही प्रश्न कुठेतरी समोर येतो आहे। त्यामुळे जे विचाराला सोडून जातात, जे लोकांना सोडून जातात त्यांचा टाईम हा खराबच असतो आणि आज इथं बघितलं तर अजितदादा मित्रमंडळाचा जो टाईम आहे तो कुठेतरी खराब चालला आहे कारण लोक त्यांच्या विरोधात आहेत। चांगलं आहे, त्यांचं जात प्रमाणपत्र आता जर वैध ठरलं असेल तर मग लोकशाहीच्या मार्गातून खासदारकी त्यांची नक्कीच जाणार आहे। तिथं काँग्रेसचे उमेदवार मोठ्या बहुसंख्येने निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतील। सर, वारंवार म्हटलं जातं की पवार कुटुंब फोडलंय, नेमकं काय? आता वेगळं काय सांगायचं, भाजपने पवार कुटुंबाला फोडलं आहे, तसंच शिवसेना जी मराठी अस्मिता जपण्यासाठी पार्टी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काढली होती ते सुद्धा त्यांनी फोडलं, राष्ट्रवादी पक्ष फोडला। त्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांकडनं भाजपच्या बाजूला प्रतिसाद हा मिळत नाही। मग करायचं काय तर कुटुंब आणि पार्टी फोडायची। भाजपली पवार कुटुंब फोडलं, अजितदादांना वेगळं काढलं आणि मग सत्तेत घेऊन आज जे काय तमाशा चाललेला तो आपण सर्वजण बघतोय। पण पवार कुटुंब आणि खास करून पवार साहेबांचं कुटुंब जर आपण बघितलं, फक्त पवार आडनावाचे नसून अख्खा महाराष्ट्र त्यांचं कुटुंब आहे। राष्ट्रवादीचे खरे हाराचे कार्यकर्ते हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि आज त्यांच्याच हिमतीवर बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत। आज लोकसभेबद्दल बोलू, राजकारणाबद्दल बोलू, आज कुटुंबाबद्दल बोलण्याची वेळ नाही। आज खऱ्या अर्थाने लोकांबद्दल बोलण्याची वेळ आहे आणि लोकांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन येत्या काळामध्ये ते आपल्याला सोडवायचे आहेत। एवढीच गोष्ट आमच्या सर्वांच्या ध्यानामध्ये मनामध्ये आहे। कमीत कमी 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.